तुम्हालाही असं वाटतं का की शांत राहून आणि आपलं काम प्रामाणिकपणे करून लोक तुमची दखल घेतील? मग तुम्ही सत्तेच्या खेळातील सर्वात मोठ्या भ्रमात जगत आहात. सत्तेच्या जगात जे दिसत नाही त्याचं अस्तित्व नसतं. तुम्ही चांगले आहात की वाईट याने काहीच फरक पडत नाही, पण तुम्ही चर्चेत आहात की नाही हे तुमचं भविष्य ठरवतं. सत्तेच्या खेळातील हा 6वा नियम कायम लक्षात ठेवा. कोणत्याही किमतीत लोकांचे लक्ष वेधून घ्या. एका छोट्या गावात 2 तरुण कलाकार राहत होते, अजय आणि विजय. अजय हा अत्यंत प्रतिभावान चित्रकार होता, पण तो शांत होता, मितभाषी होता. त्याला वाटायचं की एक दिवस लोक स्वतःहून त्याच्या कलेची दखल घेतील. दुसरीकडे विजय होता, ज्याची चित्रकला अजयच्या तुलनेत अगदीच सामान्य होती. पण विजयला लक्ष कसं वेधायचं हे चांगलंच ठाऊक होतं. त्याने मुद्दाम अशी चित्रे काढली जी वादग्रस्त ठरतील. काही लोकांनी टीका केली, तर काहींनी कौतुक केलं. पण संपूर्ण शहर विजयबद्दल बोलू लागलं. काही दिवसातच विजयला मोठ्या ऑफर्स येऊ लागल्या, कारण तो फेमस झाला होता. तर अजयची महान चित्रे त्याच्या खोलीतच धूर खात पडून राहिली. सत्तेच्या खेळात विजय जिंकला आणि अजय इतिहासाच्या पानात कायमचा पुसून टाकला गेला. का घडलं असं? कारण सत्तेच्या जगात लोक अशाच गोष्टींकडे आकर्षित होतात ज्या चमकतात. तुम्ही कितीही हुशार असलात तरी जोपर्यंत तुम्ही लोकांच्या नजरेत येत नाहीत, तोपर्यंत तुमची शक्ती शून्य आहे. मानवी मेंदू हा नैसर्गिकरित्या विचित्र आणि लक्षवेधी गोष्टींकडे लवकर आकर्षित होतो. जेव्हा तुम्ही लोकांचे लक्ष वेधता, तेव्हा तुम्ही त्यांच्या विचारांवर नियंत्रण मिळवता. म्हणूनच नकारात्मक प्रसिद्धी ही प्रसिद्धी नसण्यापेक्षा 1000 पटीने चांगली असते. लक्षात ठेवा, सत्तेच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर तुम्हाला स्वतःला एक ब्रँड बनवावं लागेल, ज्याकडे दुर्लक्ष करणं अशक्य असेल. तुमचं नाव चर्चेत असणं हेच सत्तेचं पहिलं लक्षण आहे. पुढील भागात आपण सत्तेचा 7वा नियम शिकणार आहोत, जो तुम्हाला इतरांकडून काम करून घेणे आणि स्वतः त्याचे श्रेय घेणे कसे फायद्याचे ठरते हे सांगेल. कष्टापेक्षा बुद्धीने दुसऱ्याला कसं वापरायचं हे समजून घेऊयात पुढच्या भागात. या 6व्या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा.